70% वन्य संपदा लाभलेल्या माथेरानमध्ये वन्य पशूंचा वावर आढळून येतो। शार्लेट तलावाच्या परिसरात दुर्मिळ जातीचे भेकराचे लहानगे पिल्लू आढळून आले। बिथरलेल्या पिल्लाला दूध पाजून नवसंजीवनी देण्यात आली। वैद्यकीय तपासणीनंतर पुण्यातील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानात या पिल्लाची रवानगी करण्यात आली आहे। माथेरानमध्ये 30% भाग हा लोकवस्तीचा असून 70% भाग हा वन्य विभागात येतो। या जंगलामध्ये वन्य पशूचा वावर जास्त आहे। शार्लेट तलाव रस्त्यावर दुर्मिळ जातीचे भेकराचे लहानगे पिल्लू भुकेने व्याकुळ अवस्थेत आढळून आले। त्यास दूध पाजून नवसंजीवनी देण्यात आली। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांना शार्लेट तलाव जंगलाच्या बाजूने पेट्रोलिंग करताना हे पिल्लू आढळून आले। त्यांनी या वन्यजीवाला सहकार्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात आणले। त्वरित माथेरान वन विभागाला याची सूचना केली। वन विभागाचे माथेरानमधील वनपाल गणपत चव्हाण आणि वनरक्षक जीवन सिंग सुलाने हे पोलीस ठाण्यात त्वरित दाखल झाले आणि त्या भेकराची पाहणी करून त्यांनी तत्काळ माथेरानमधील पशुसंवर्धन अधिकाऱ्याला याची माहिती दिली। शार्लोट लेकच्या बाजूला जो अरण्यमय रस्ता आहे त्या ठिकाणी ते भेकराचं पिलू भुकेने व्याकुळ अवस्थेत रस्त्याच्या कडेवरून आम्हाला येताना दिसलं। ते अशक्त असल्यामुळं आम्हाला समजून आलं की हे बरेच दिवसापासून भुकेलं आहे। त्या अवस्थेत आम्ही त्याला पकडून सुरक्षित त्याला घेतलं आणि पोलीस स्टेशनला आलो। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या दृष्टीनं पत्रव्यवहार फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी केला आणि त्यानुसार आम्ही ते पुढील संरक्षणाच्या काळजीच्या दृष्टीने फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केलेलं त्याला। तपासणीनंतर या भेकराच्या पिल्लाची पुण्यातील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी करण्यात आली आहे। माथेरानमध्ये जो भेकराचा पिल्लू सापडला तो आम्ही पुणे येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय महानगरपालिकेचा आहे तो, आणि तिथे अनाथालय आहे त्यांचं प्राण्यांचं, वन्य प्राण्यांचं। त्या अनाथालयामध्ये आम्ही जाऊन रितसर सोडलेले। संवाद मराठीसाठी अजय कदम, माथेरान।